बापूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज पहिल्यांदाच राजू बापू पाटील फाउंडेशनने पुरस्कार आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माढा तालुक्याचे भाग्यविधाते बबनदादा शिंदे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर माजी आमदार धनाजी तात्या साठे, उपस्थित असलेले शिवबाबा, आमचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब, आमचे सहकारी भगीरथ दादा, युवराज दादा, अतुलजी खरात, माझे मार्गदर्शक आदरणीय तात्या, त्याचबरोबर उपस्थित असलेले समाधान फाटे, मारुतीराव जाधव, देशमुख साहेब, उपस्थित असलेले आमचे सहकारी स्वप्नील जगताप, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहे ते पुरस्कारते, या ठिकाणी आज पुरस्काराचा कार्यक्रम घेत असताना दादा पहिल्यांदाच आम्ही यावर्षी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्यातल्या काही मंडळींचं मत आलं की बापूंच्या नावाखाली आपण पुरस्कार द्यायला पाहिजेत आणि हे करत असताना सर्व जबाबदारी आमच्यातल्या स्थानिक जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी त्या ठिकाणी घेतली। विविध क्षेत्रात काम केलेल्या लोकांना प्रोत्साहन द्यावं आणि त्या प्रोत्साहनातून भविष्यात काम करण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी हा हेतू ठेवून या फाउंडेशननं हा कार्यक्रम चालू केला। वास्तविक पाहता बापू जाऊन 4 वर्ष झाली। ते गेल्यानंतर ज्या पद्धतीनं बापूंनी आपला कालखंड व्यतीत केला, ज्या पद्धतीनं गावाचा वसा त्यांनी चालवला, तशाच पद्धतीनं वसा चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करत आहोत। ते करत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी बापूंची उणीव प्रत्येक ठिकाणी भासत असते। ज्या वेळेस प्रश्न निर्माण होते त्यावेळेस बापू असते तर या ठिकाणी बापूंनी कोणता निर्णय घेतला असता आणि त्या ठिकाणी कसा मार्ग काढला असता, अशा प्रकारची एक भावना व्यक्त करून बापूंबरोबर ज्यांनी 10-10, 20-20 वर्ष, 25 वर्ष काम केलेलं आहे त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करतोय। आज बापू जाऊन 4 वर्ष झाली। गावाची जी परंपरा आहे, ज्या पद्धतीनं गाव बापू चालवत होते, ज्या पद्धतीनं गाव तात्या चालवत होते, ज्या पद्धतीनं पंचक्रोशीतील लोकांचा संपर्क ठेवायचे बापूंची पद्धत होती, तशाच पद्धतीची पद्धत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। काय वेळेस तरुण असल्यामुळं चुका होतात, पण ते चुका होत असताना देखील मार्गदर्शकाने एखाद्या सूचना दिल्या तर त्या सूचनेचं पालन करून आम्ही काम करत असतो आणि हे काम करत असताना काही वेळेस अनुभवाचा थोडा अभाव असल्यामुळे देखील आमच्याकडून चुका होतात, परंतु त्या चुका दुरुस्त करत असताना तुमच्यासारखी मार्गदर्शक मंडळी आमच्या पाठीवर थाप ठेवणारे असावी किंवा सांगणारे असावी हा हेतू ठेवून हे कार्यक्रम आयोजित आम्ही करत असतो। काल बापूंचं 4थं पुण्यस्मरण झालं आणि त्यावेळेस लोक येऊन भेटत होती। 4 वर्ष झाली, कसा कालखंड गेला आणि त्या कालखंडात कशा पद्धतीनं आम्ही वावर केला, वास्तविक पाहता एक दिवस बापू नसताना कसा घालवतो हे आमच्या आत्म्याला माहीत आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं एक बापू कायम मला म्हणायची, आई बनून जगला तर लोक तुझ्या जवळ येतील, बाप बनून जगला तर लोक तुझ्यापासून लांब पळतील। तरुण रक्त होतं, थोडं जरा रागानं ह्यानं बोललं तर लोक लांब पळतील, पण तू जोपर्यंत लोकांना जवळ करत नाही, जोपर्यंत लोकांचं ऐकून घेण्याची भूमिका तू पार पाडत नाही, एखादं भांडण आलं तर 50% भांडण हे तू सगळं 100% त्याचं ऐकून घेतलं तर मिटल, अशा प्रकारची भावना बापूंनी कायम ठेवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बापू गेल्यानंतर त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या कानावर एक मार्गदर्शक असल्यासारखा वाटायला लागला आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही वाटचाल करत आहोत। ह्या फाउंडेशननं जे 5-6 पुरस्कार केले, ते पुरस्कार देत असताना त्यांनी मागं केलेलं काम, त्यांचं समाजात असणारं जे त्यांनी समाजाप्रती केलेलं काम आहे, त्यांनी शेतीनिष्ठ असतील किंवा प्रशासनातले असतील किंवा वृक्ष संवर्धनाच्या संबंधित असेल किंवा जिल्हा परिषदेत काम केलेलं असेल किंवा कृषी खात्यात काम केलेलं असेल,
अशा ज्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे अशा लोकांना निवडण्याचा प्रयत्न ह्या फाउंडेशननं केलेला आहे। या फाउंडेशनला तुमचं कार्य असंच अहोरात्र चालत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी काम करत असताना आम्ही ज्यावेळेस या पंचक्रोशीत असेल किंवा तालुक्याच्या राजकारणात वावरत असेल त्यावेळेस 100% आम्ही काय आमचे निर्णय काय 100% बरोबर असतात अशातला भाग नाही, परंतु ते निर्णय 100% बरोबर करण्याच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी संयम बाळगावा लागतो आणि त्या संयमाचं आम्हाला आत्तापर्यंतचं चांगलं फळ या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। या ठिकाणी जे स्टेजवर आपण कार्यक्रमाला बोलवलेले आहेत त्या प्रत्येकांचा बापूंचा त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचा संबंध होता आणि त्यामुळंच बबनदादा असतील, कल्याणराव काळेसाहेब असतील, भगीरथदादा असतील, युवराजदादा असतील किंवा विजयदादा त्यांच्या घरगुती कारणामुळे येऊ शकले नाहीत, त्यांचे प्रतिनिधी शिवबाबा असतील, त्यांच्या घराण्याशी चांगले ऋणानुबंध बापूंनी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीचा ऋणानुबंध आम्ही पुढं चालवत राहू ह्या हेतूनं ज्यांचं बापूंवर कायम प्रेम होतं। बापू नसण्याचं चेअरमन साहेब कायम म्हणायचे, बापू नसल्याचा तोटा मला सगळ्यात जास्त होतो। ज्यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा लोकळात वावरत असायचो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होत होती आणि अशा पद्धतीची ज्यांचं बापूंबरोबर घनिष्ठ संबंध होते असे या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलेले आहेत। आणि या ठिकाणी एका दादा फक्त 4 दिवसात ह्या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि त्यात प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्व फाउंडेशनच्या वतीनं तुमचं ऋण व्यक्त करतो आणि ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। फाउंडेशनच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, माढा तालुक्याचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय धनाजी तात्या, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणराव काळे साहेब, माझे सहकारी मित्र आदरणीय भगीरथ दादा, आदरणीय युवराज दादा, कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय रावसाहेब तात्या, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जयशिवाजी देशमुख साहेब, आदरणीय पाटे साहेब, जिल्हा परिषद सदस्य अतुलजी खरात साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी व पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने आदरणीय बापूंच्या आठवणी स्मरणार्थ स्वर्गीय राजाबापू पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घेतला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने संपूर्ण फाउंडेशनचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानणार आहे। कारण का ह्या व्यासपीठाने आदरणीय बापूंच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी ही आपण संपूर्ण व्यासपीठाला आज मिळवून दिलेली आणि आपण बघतो की आदरणीय बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त गेले अनेक वर्ष 3 वर्षापासून आपण कार्यक्रम घेतोय, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम हा प्रथमच आदरणीय गणेशदादा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आदरणीय बापूंचं अतिशय दुःखद निधन अतिशय कमी काळात आपल्याला अनपेक्षित अशी घटना ही कोविडच्या निमित्ताने घडली आणि एक फार मोठी पोकळी आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये नेतृत्वाची आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळाली। परंतु गणेशदादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की त्याच्यानंतर किती जरी प्रसंग आले तर दादा आणि त्यांच्या सर्व परिवाराने त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचं काम केलं आणि निश्चितप्रमाणे आज खऱ्या अर्थाने दादांनी विजयदादांना ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु विजयदादांच्या सासू यांचं आज दुःखद निधन झालं त्यामुळे दादांना आज येता आलं नाही। खऱ्या अर्थाने संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाला आदरणीय बापूंविषयी एक वेगळी आस्था ही कायम मनामध्ये होती। आपल्या सगळ्यांना परिचय आहे की आदरणीय बापूंचा आणि रणजितदादांचा अतिशय घनिष्ठ संबंध त्या दोघांचे होते आणि ते पुढे जपण्याचं काम आदरणीय गणेशदादा आम्ही सर्व मंडळी इथून पुढच्या काळात देखील
करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या सत्कार मूर्तींचे सत्कार इथं पार पडले त्या सर्व सत्कार मूर्तींचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांना इथून पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला येत असताना ज्या सत्कार मूर्तींची निवड आपण केली ती अतिशय योग्य पद्धतीने आदरणीय दादांनी मला सत्कार होत असताना प्रत्येकाची थोडी माहिती का कुठल्या उपक्रमानिमित्त आपण हे सत्कार देतोय आणि आपल्या कामकाजाविषयी देखील माहिती दिली. त्यात जर आपण पाहिलं तर आदरणीय वासुदेव गायकवाड साहेबांनी आपल्या भोसे नगरीमध्ये त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपल्या संपूर्ण परिसरामध्ये केलेलं पाहायला मिळालं. ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आदरणीय सर, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो. कारण का आजच्या सगळ्या युगामध्ये झाडाचं महत्त्व पटवून देण्याचं काम आपण आपल्या पंचकृषीमध्ये करताय. आपल्या सगळ्या बहिणींचं, माता भगिनींचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये हातभार लावला. त्याच पद्धतीने आत्ता ज्यांचं मनोगत ऐकलं ते आदरणीय कवडे सर, ताईंनी मगाशी उल्लेख केला, त्यांच्या लेखाचं नाव होतं न मिळालेला आमदार. म्हणजे आदरणीय बापूंची उंची ही कुठपर्यंत बापूंनी त्यांच्या कार्यातनं पोहोचवली होती ह्याचा एक उल्लेख आपल्याला त्यातनं समजतो. असेच उपस्थित सर्वच ज्या सत्कार मूर्तींचं मी मनापासून कौतुक करतो. आणि आज ह्या व्यासपीठामुळे आपल्याला प्रेरणा मिळून आपलं काम असंच आपण पुढं अविरतपणे चालवावं अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतो. आज गणेशदादांनी त्यांच्या मित्रपरिवाराने आज मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार बबनदादा शिंदे सर, उपस्थित आदरणीय धनाजी तात्या साठे, उपस्थित सहकारी शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब, उपस्थित युवराजदादा पाटील, उपस्थित शिवतेज मोहिते पाटील साहेब, उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब तात्या पाटील, CP अण्णा बागल, समाधानजी पाटे, मारुतीराव जाधव, जयनाना देशमुख, स्वप्नील जगताप, अतुलजी खरात, दिनकर बापू कदम, शाजी बापू साळुंके, उपस्थित आदरणीय शेखर काका, आमचे सहकारी गणेश दादा, सन्माननीय सर्व पुरस्कार प्राप्ती सर्व सन्माननीय, उपस्थित भोसे आणि पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, बापूंच्या स्मृतीच्या निमित्तानं हा जो पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि मी या फाउंडेशनला मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो की 5ही विषय बापूंच्या अतिशय जिव्हाळ्याचे असणार आहेत. मग ते कृषी असेल, सामाजिक असेल, साहित्य सेवा असेल, शैक्षणिक असेल किंवा प्रशासकीय सेवा, जे बापूंनी शेवटच्या श्वासापर्यंत या 5ही गोष्टींच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, प्रयत्न केला. या क्षेत्राशी निगडीत आजचे पुरस्कारांनी बापूंच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न करतोय. आणि म्हणून या अगोदरच्या मान्यवरांनी, अगोदरच्या अनेकांनी त्या ठिकाणी बापूंच्या बद्दल आठवणी, स्मृती अनेकांच्या मनातल्या त्या ठिकाणी सांगितल्या. मला बापूंच्या बद्दल अनेक आठवणींच्या बाबतीत सांगताना 2010 ते 2020 या 10 वर्षाच्या काळात बापूंच्या सोबत, बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बापूंचा राजकीय असेल, सामाजिक, शैक्षणिक, कृषीच्या बाबतीतला बापूंच्या असलेला अनुभवांचा जवळनं त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास, अनुभव त्या ठिकाणी बघता आला. प्रसंगी त्या ठिकाणी काम सोबत करता आलं, मार्गदर्शन घेता आलं. आम्हाला आठवतंय
गणेश दादांनी जसं आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की आज बापूंना जाऊन 4 वर्ष त्या ठिकाणी झाली, परंतु प्रत्यक्ष समाजकारणात राजकारणात काम करत असताना आज कोणताही निर्णय घेत असताना बापू असते तर काय केलं असतं, कोणत्या पद्धतीचा निर्णय घेतला असता, त्या पद्धतीनं आपण काम करत असताना आम्हाला त्या 10 वर्षाच्या काळात काम करत असताना कोणती युवा म्हणून काम करत असताना एखादी चूक झाली आणि मग नानांच्याकडून एखादं कुठलं बोलणं खावं लागत असेल तर आमच्या त्या युवा फळीचं ढाल म्हणून बापूंनी त्या 10 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी कायम पुढे येऊन आमची ढाल म्हणून त्या ठिकाणी संरक्षणाची जबाबदारी त्या 10 वर्षाच्या काळामध्ये बापूंनी प्रत्यक्ष येऊन केलेलं आहे. आणि म्हणून बापूंच्या स्वभावाबद्दलचं सांगायचं झालं तर ज्येष्ठांच्या मध्ये गेलं की ज्येष्ठांच्या सारखं, त्यांच्या समवयींच्या त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासारखं आणि आमच्यासारख्या युवांच्या मध्ये गेल्यानंतर युवांच्या सारखंच राहून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्यासोबत त्यांच्या काही समस्या अडचणी समजून घेऊन काम करणं हे बापूंच्या अनेक त्या ठिकाणी स्मृती आठवणी सांगण्यासारख्या आहेत. आणि म्हणून या स्मृती असतील, त्यांनी दिलेली शिकवण आज काम करत असताना राजकीय असेल सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण त्या ठिकाणी या परिवारातल्या भविष्यकाळातल्या आठवणी असतील, अडचणीला सामोरं जात असताना काकांनी मनोगतात मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे, परंतु काही गोष्टी आम्ही युवा असल्यामुळं काही गोष्टी अनुभवातून काका शिकता येण्यासारख्या आणि म्हणून त्या झालेल्या चुका यापूर्वी देखील आम्ही पुढे येऊन सांगितलेल्या आहेत की अनुभवातून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून बापू असते तर नक्कीच त्या ठिकाणी ती गोष्ट झाली असती, परंतु त्या चुका बाजूला सारून आज पुढे येऊन आम्ही एकत्रितपणे एक दिलानं एकजुटीनं आज त्या गोष्टी बाजूला सारून एकत्रितपणे येण्याची भूमिका, परिवार म्हणून एकसंघ ठेवण्याची भूमिका आम्ही एकत्रितपणे पार पाडतोय. आणि नक्कीच आम्हाला देखील परिवारातले जे आमच्या आजपर्यंतचे ज्येष्ठ मंडळ आहेत ते नक्की त्या गोष्टीसाठी आशीर्वाद देतील यात आमच्या मनामध्ये कोणतीही त्या ठिकाणी शंका नाही. आणि म्हणून मी पुनश्च एकदा या फाउंडेशनला मनापासून अंतःकरणापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की पहिल्या वर्षी या उपक्रमामध्ये पुरस्कार देत असताना बापूंच्या अतिशय जिव्हाळ्याच्या, जे बापूंनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्या गोष्टींशी निगडीत असणाऱ्या पुरस्काराने आपण सुरुवात केली. या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या या पुरस्कार प्राप्त सर्व सन्माननीय व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल स्वर्गीय राजेबापू पाटील फाउंडेशन, आदरणीय गणेश दादा आणि पाटील कुटुंबियाचं मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आज आदरणीय राजेबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आणि बापूंच्या 4थ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा हा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब, दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे माढा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय धनाजी तात्या साठेसाहेब, विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत युवराजदादा पाटील यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे तरुण सहकारी आणि विठ्ठलचे माजी चेअरमन श्रीयुत भगीरथ भालके, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर क्लास 1 चे आमचे सहकारी श्रीयुत CP अण्णा बागल, तसेच आमचे सहकारी यशवंतराव चव्हाण पतसमितीचे चेअरमन श्रीयुत शाजीबापू साळुंके, सहकार शोरुनी साखर कारखान्याचे संचालक श्रीयुत जयनाना देशमुख, उपस्थित आमचे सहकारी श्रीयुत
शिंदे, आमचे सहकार श्रेणीचे संचालक श्रीयुत अरुणभाऊ नलवडे, उपस्थित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत समाधान फाटे, बाबळगावचे आमचे सहकारी श्रीयुत ॲडव्होकेट चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सांगोला तालुक्याचे नेते आणि बीआरएस पक्षाचे आणि दीपक आबांचे जवळचे श्री मारुतीराव जाधव, दीपक आबांच्या जवळचे मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दिनकर बापू पाटील, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब तात्या पाटील, अप्पा काका, आमचे दुसरे सहकारी श्री शेखर भाऊ पाटील, आमचे तरुण सहकारी श्रीयुत गणेशदादा पाटील, आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला ते सर्व त्यांचे सहकारी, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीयुत अनिलदादा नागटिळक, नारायण शिंदे, आणि उपस्थित जमलेले सर्व या गावातील आणि सर्व आलेले पदाधिकारी, बंधू भगिनी, आमचे मीडियाचे पत्रकार श्रीयुत प्रतिनिधी म्हणून आमचे पत्रकार श्रीयुत सुनील उमरे, जे पुरस्कारार्थी ते सर्व पुरस्कारार्थी आणि जमलेले बंधू भगिनी, तरुण युवक मित्रांनो, आज आपण दादांच्या बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं एक पुरस्कारांचा कार्यक्रम घेतलेला आहे. मगाशीच गणेशदादा प्रास्ताविकामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगून गेले, आणि खरोखरच आपलं दुर्दैव म्हणा की अख्ख्या जगात कोरोना आला, राज्यात कोरोना आला, आणि आपल्या जिल्ह्यात तालुक्यात कोरोना आला, आणि या कोरोनानं सगळ्यात जास्त नुकसान मला वाटते सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्याचं केलेलं आहे, आणि पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान भोसे गावचं जास्त सगळ्यात केलेलं आहे. आणि असा उमदा नेतृत्व करणारे राजू बापू, त्यांनी मग त्यांच्या भाषणात सांगितलं, मारुतीरावनी त्यांच्या भाषणात सांगितलं की कुणाला काय बोलायचं असेल, मतभेद असते तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपण चार भीतीच्या दाराची कडी लावून आपण मतभेद आपले दोघांचे व्यक्त करूया, सगळ्यांचे मतभेद व्यक्त करूया, पण जनतेसमोर जाताना वेगळ्याच पद्धतीने गेलं पाहिजे. बापूंचं कायम शिकवण असायचं, कारण आदरणीय सहकार शिवून आदरणीय दादा गेल्यापासून बापूंची आमची जास्त जवळकी झाली. मग राजाभाऊ पाटील असतील, भारतनाना असतील, बापू असतील, आणि मग परिवाराच्या माध्यमातून आमचे गटतट मतभेद भरपूर होते, पण ते कसे सगळे विसरून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, परिवार एकत्र आला पाहिजे. मग सुधाकरने उदाहरण सांगितलं, आणि ही बापूंची दूरदृष्टी असणारं नेतृत्व बापू होते. एक परिवाराचा एक आदर्श नेता म्हणून आम्ही बापूंकडे बघायचो, एक खमकं नेतृत्व बापूंकडे असायचं, कारण भारतनाना सत्तेत असायचे, आमचे मतभेद व्हायचे, पण बापूंनी मध्यस्थी करायची, आणि नानालाही दोन गोष्टी सांगायच्या, आम्हालाही सर्वांना दोन गोष्टी समजावून सांगायच्या, आणि ताकद मला वाटते पंढरपूर तालुक्यामध्ये त्या टायमाला फक्त राजूबापूंकडे असायची, कारण त्यांची मनापासून इच्छा एवढीच होती की आपला परिवार टिकला पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. मगाशी आमच्या भगिनी सांगत होत्या की बादलकोटमध्ये सुद्धा एवढी परदेशी समाज जास्त असताना सुद्धा तिथं जाऊन बापूंनी जिल्हा परिषदच्या कामाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका बापूंच्या माध्यमातून पार पडलेली आहे. आणि म्हणून असं नेतृत्व आपल्यापासून हरपलेला 4 वर्ष झाले, आपल्याला हे वाटत नाही. आणि आज त्यांच्या निमित्तानं आज पुरस्कार घेतले, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जे पुरस्कार घेतले ते पुरस्कार सुद्धा त्यांच्या
विचाराशी बांधील असलेले सगळे पुरस्कार आहेत. आणि म्हणून आज सिटीचा पुरस्कार आपण वासुदेव गायकवाडांना दिलेला आहे. कारण वासुदेव गायकवाडांचा खऱ्या अर्थानं जे पुरस्कार दिले मी बघत होतो आणि त्याची एकच पोचपावती तुम्हाला देतो. वासुदेव गायकवाडांना सिटीचा पुरस्कार दिला आणि खरोखरच रासायनिकाचं पिकावर किती परिणाम हानिकारक होतं आणि त्याच्यामुळे आपल्यावर किती हानिकारक परिणाम होतात हे आमचे मित्र वासुदेव गायकवाड साहेबांनी तेव्हा आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही शेती करत असल्यापासून आम्ही त्यांच्या सानिध्यात राहिलो. आणि मग मागच्या 2-3 वर्षापूर्वी वासुदेव गायकवाडांचा पोरगा माझ्या घरी येऊन जो आंबा पीक आहे त्या आंबा पिकाला कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही आणि त्याचा ज्यूस त्यांनी स्वतःच्या घरी एक यंत्रणा राबवून त्यांनी स्वतः ज्यूस तयार करण्याची जबाबदारी त्या निमित्तानं घेतली आणि त्याचं सॅम्पल म्हणून ते पोरगा माझ्याकडे द्यायला आला. आणि मी त्याला सहज विचारलं आणि त्यांनी काय मला वासुदेव साहेबांची ओळख सांगितलं. मी विचारलं गाव कुठला आहे काय आहे तर मग त्यांनी विचारत सांगितल्यानंतर मग ते एवढा पल्प चांगला होता की त्याचं एक्सपोर्ट करायला पाहिजे, त्याला काय मदत बँकेच्या वतीने लागली तर आम्ही मदत करू. म्हणजे मला सांगायचं होतं की जो आज पुरस्कार दिला ते असे चांगल्या व्यक्तींना त्या माध्यमातून पुरस्कार चांगले दिलेला आहे. दुसरा पुरस्कार साहित्यिक आमचे सहकारी मित्र सुधाकर कवडेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं. दादांची त्यांची भेट झाली आणि मग दादांच्या माध्यमातून त्यांनी दादांच्या आपल्या सर्व परिवाराला सर्वांना एक चांगलं यशवंतभाऊ पाटील असतील, दादा असतील, भारतनाना असतील, एक मुलुक मैदानी तोप म्हणून आम्ही सुधाकर कवडेंकडे बघायचो आणि त्या माध्यमातून त्यांचे गुण माझ्या लक्षात आले आणि मग मी त्यांना दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुरस्कार देत आलो. 13-14 वर्षे पुरस्कार सातत्याने दिले आणि मग त्यांना मी सांगितले की दादांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहा. त्यांनी झुंज नावाचं पुस्तक. माझं कुठलंही सहकार्य नाही, फक्त आमची ओळख आमचे मित्र म्हणून. फक्त तिने जवळजवळ 1-1.5 वर्ष स्वतः तिने सांगितली एसटीने जाऊन तालमीत एक 8 दिवस राहून दादा जिथं जिथं गेले तिथं हा माणूस पोचला. आम्ही सुद्धा अजून गेलो नाही पण तिथं हा माणूस पोचला आणि दादांच्या एक झुंज नावाचं पुस्तक अतिशय चांगलं पुस्तक लिहिलं. अशी माणसं विचून माणसं बाकीचे सगळे पुरस्कार भागातले आता झाडासाठी त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं खरोखर तिची गरज आहे. मग प्रशासन असेल त्या सगळ्यांना पुरस्कार अतिशय चांगल्या पद्धतीचे पुरस्कार अर्थी आज निवडले. त्याबद्दल मी संयोजकांना अगदी मनापासून जी कमिटी आहे त्या कमिटीला अगदी मनापासून धन्यवाद देतो. कारण बापूंना जे पाहिजे होतं तेच तुम्ही आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या डोळ्यासमोर चित्र उभा केलं. आणि म्हणून ह्या तालुक्यातलं राजकीय सगळं क्षेत्र मगाशी सांगितलं की बरंच चित्र बदलत चाललेलं आहे आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना एकत्र राहून खऱ्या अर्थानं समोर बसलेल्या तालुक्यातल्या जनतेची सेवा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रामाणिकपणानं करावं लागणार आहे. कारण आज बबनदादाच्या माध्यमातून सुद्धा बघितलं गेले 10-15 वर्षे 3 टर्म 4 टर्म बबनदादा पंढरपूर तालुक्याचं नेतृत्व करतात. अतिशय चांगला निधी ह्या तालुक्यात भागात आणायचं काम, त्या भागातले रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, चांगला निधी आणायचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून केलेलं आहे. आज दुसरे पाहुणे येणार होते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा पण येणार होते पण शिवबाबा आले, दादांना कुठेतरी बाहेर जावं लागलं. आणि यशवंतभाऊ घरांच्या मध्ये ताकद एवढीच आहे की आज एका बाजूला जिल्ह्याचे नेते आदरणीय बबनदादा शिंदे आणि एका बाजूला विजयसिंह मोहिते पाटील यांचं विचारानं जरी वेगळं झालं असलं तरी सुद्धा आज या दादा बापूंच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणण्याची ताकद हे यशवंतभाऊ पाटलांचं घरानंच करू शकतंय. आणि मग असं वैयक्तिक त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही पण आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधली पाहिजे. गणेशनं त्यांच्या एक हेतू त्यांच्या समोर आला असावा. तात्या असतील, रावसाहेब तात्या असतील आणि ह्या दोघांनाही एकत्र करून एक आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधता आली पाहिजे. ती जबाबदारी या पुरस्कारांच्या पाहुण्यांच्या निमित्तानं आज पार पाडण्याचं जबाबदारी आज या संयोजकांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मगाशी गणेश म्हणले मी नौका आहे आता असलं गणेश म्हणायचं नाही नौका बिवका विसरून जायचं. फक्त तुम्ही ॲडव्होकेट आहे कुणाचं ऐकत नाही सदासही लोक.
कारण ॲडव्होकेट पदवी आहे, दुसरी वकील असली तर कृपा करून कोणी रागाला जाऊ नका. मी गणेशपुरतं बोलतोय, नाहीतर मला वकिलाचा अनुभव लय वाईट आहे, युवराज दादाला माहिती आहे. आणि म्हणून ज्या टायमाला बापू गेल्यानंतर गावची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि मग मला इथले सगळी नेते मंडळी आम्हाला भेटायची. गणेश लयच तापाड आहे, लयच बोलून जातो. खरं बोलतो बिचार, आता खरं बोललेलं खपत नाही मित्रांनो, आता गायला येतो आम्ही सांगून. सगळं हवेतलं बोलावं लागतं आणि मग हवेतलं बोललं की मग नुकसान समोरच्या लोकांचं होतं. पण गणेशने त्यांनी बसल्यास मगाशी सांगितलं की आम्ही निर्णय तापाडपणा जरी निर्णय घेतले असतील तरी आम्ही 2 पावलं सुद्धा मागं सरतोय. आणि मग ते 2 पावलं खऱ्या अर्थानं, हे 2 पावलं जर कायमस्वरूपी गणेशराव मागं सरायची तयारी असेल, पाहिजे तिथं कुठेही सरून चालणार नाही, पण पाहिजे तिथं मागं सरायची तयारी असेल तर मला वाटत नाही तुम्ही बापूंच्या पाठीमागे कुठेही कमी पडणार नाही. कारण आपलं गाव एवढं गाव शोधणे आहे, चांगलं गाव आहे आणि त्या गावचा विकास करणं सुद्धा एवढं सोपं नाही. पण निधी आणणं किंवा गावातली भांडणं तंटा मिटवणं ही जबाबदारी गणेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांना रावसाहेब तात्या असतील, शेखरबाई असतील, ही सगळी चांगलं काम मार्गदर्शन करतात. आणि ह्यांच्याकडनं उरलं सुरलं तर मी आणि भगीरथ हायच, त्यामुळे काळजी करू नका तुम्ही. यांचं नाही ऐकलं तर शेवटी गणेशला माझं तर तात्या ऐकावंच लागणार आहे. आणि मग ती जबाबदारी आम्ही सगळे, युवराज दादा आम्ही सगळी मिळून आपली मोठ चांगल्या पद्धतीने बांधली पाहिजे. खऱ्या अर्थानं जे आपल्याला परिवार स्थापन करताना दादांनी जे विचार केले, मग औदुंबर अण्णा पाटील असतील, आदरणीय यशवंतभाऊ पाटील असतील, आदरणीय भारत नाना असतील, राजूभाऊ पाटील असतील आणि आदरणीय राजूबापू पाटील असतील, यांच्या विचाराचा सर्व एकत्र करून आम्ही सगळी मंडळी घेऊन आम्ही चाललेलो आहे. आणि आमचा विचार कधी तुमच्या विरोधात नसणार आहे, तुमच्या फायद्याचाच विचार राहणार आहे. ह्या माध्यमातून एवढंच बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सांगतो. या निमित्तानं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासाशी राजाभाऊ पाटील यांच्या 4th पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राजाबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असणारे माजी आमदार धनाजीराव साठे, कल्याणराव काळे, शिवतेज मोहिते पाटील, भगीरथ भालके, युवराजदादा पाटील, रावसाहेब तात्या पाटील, जयश्री देशमुख, मारुती जाधव, समाधान फाटे, स्वप्नील जगताप, अतुल खरात, माझ्याबरोबर आलेले कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, दिनकर कदम, नितीन खटके, शहाजी साळुंके, ॲडव्होकेट गणेशदादा पाटील, विविध गावचे आलेले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे आजूबाजू पदाधिकारी, सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर, राजाबापू पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, पत्रकार, बापूच्या 4th पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या नावाने आपण स्मृती पुरस्कार वितरण करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि कायमस्वरूपी आता हे जे आज चालू केलेलं आहे की दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना ह्या निमित्ताने पुरस्कार द्यायचा आणि त्याला गौरवायचं, त्याला उत्तेजन द्यायचं. आज आपण 5 लोकांना पुरस्कार दिले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली माणसं त्या कमिटीनं हुडकून काढली आणि या कमिटीनं हुडकून काढून त्यांना आज आपण सगळ्यांच्या साक्षीनं पुरस्कार वितरण केला. आता ही जी परंपरा आहे पोषकाराने आज घालून दिलेली,
ते आता भविष्य काळामध्ये कायम चालू राहणार. दरवर्षी बापूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समाजातले जे चांगली लोक आहेत, चांगले हिरे आहेत, त्यांना हुडकून त्यांना पुरस्कार द्यायचा, त्यांच्या पाठीवर थाप टाकायची आणि त्यांना भविष्य काळामध्ये आणखी ऊर्जा निर्माण करायची काम करायला, हा खऱ्या अर्थाने या फाउंडेशनचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी 5 लोकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. खरं म्हणजे बापू आणि भाऊ या दोघांनी बोशी गावासाठी केलेला विकास हे कोणीच विसरू शकत नाही. बापूनी ह्या गावात विकास करण्यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न केले. मला आठवतं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी काढायचं होतं आणि आजूबाजूच्या लोक आली भाऊकड आणि भाऊला म्हणले नाही भाऊ पैशाच्या ऐवजी आमच्यात काढा. कुठं काढलं? रोपल्याला. आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्र रोपड्याला काढायला भाऊनी परमिशन दिली. खरं म्हणजे मी 3 वेळेला आमदार झालो या मतदारसंघात. पंढरपूरमधली 42 गावं आता कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे बिना कटकटी, बिना डोकेदुखीचे, फार काही डोक्याला त्रास नसतो. विकासाच्या गोष्टी असतात, रस्ता करा, अमकं करा, ठीक आहे, आपण विकास करण्यासाठीच काम करतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला. या ठिकाणी बापूची इच्छा होती. पहिल्या निवडणुकीलाच मला म्हणले होते, दादा आता काय कामं, एक आमच्यातलं महत्त्वाचं राहिलं, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, बोशातलं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं. आता गणेशवर जबाबदारी आहे, त्याला जागा बघून द्यायची. 1 कोटी रुपयाची काल DPDCमध्ये तरतूद केली मी. आता पुढचं काम हेलपाटं घालून थोडं मार्गी लावायचं काम गणेशनी करायचं. पुढच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला त्या कामाचा लवकरच नारळ फोडतो. तर अशा पद्धतीनं पुण्यतिथी साजरी करताना आपल्याला हेच करायचं, बापूची काय इच्छा होती, त्याच्या इच्छेला आपण कितीपत पुढे जायचा प्रयत्न करतो. आणि हे खऱ्या अर्थाने बोशेगावच्या विकासामध्ये जे भाऊनी मॉडेल केलं, तीच गणेशनी पुढं चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. मला खात्री आहे की या ठिकाणी ज्या म्हणून काही उणीवा असतील, त्या उणीवा पूर्ण करण्यासाठी म्हणून गणेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याला आम्ही मनापासून सहकार्य करू, एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगेन. बापूला या निमित्ताने 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरांजली वाहून बोशेगावच्या विकासामध्ये असंच आपण सगळीजण मिळून विकासासाठी काम करू. तीच खऱ्या अर्थाने बापूला श्रद्धांजली ठरेल असं सांगून मी माझे 2 शब्द संपतो.